नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तंबाके सर. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीतील युनिट 1.4 द स्टोरी ऑफ टी या कवितेचे वॉर्मिंग अप, चिटचाट, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करणार आहोत. आता चिटचाटचा अभ्यास पाहूयात. क्वेश्चन 1, कॅन यू मेक टी? तुम्ही चहा बनवता का? आन्सर, यस, आय कॅन मेक टी. Question 2, how do you make tea? Or find and write the process of making tea in a step by step manner. तुम्ही चहा कसा बनवता? जोड्या करा व पायरी पायरीने चहा तयार करण्याची कार्यपद्धती लिहा. आता याचं उत्तर बघूयात. हाऊ टू मेक टी. पॉईंट 1, बॉईल अ कप फुल ऑफ वॉटर इन अ वेसल. 2, when the water comes to a boil, add half a teaspoon of the tea leaves to it. 3, then pour in half a cup of milk. 4, add 2 teaspoons of sugar if you want it sweet. When the mixture comes to a boil, pour out the brew into a cup through a sieve. And the last one, drink it hot. Next question, what brand do you like? Answer, I like brands like tea, Tata Tea, Brook Bond, Red Label, Taj and Society, etc. Next question, at home who makes tea, coffee for everyone? Answer, my mother makes tea or coffee for everybody in my home. Question next, have you seen a tea plantation? What was it like? Answer, yes, I have seen a tea plantation on the mountain slope. It was like a green mountain. आता यापुढील मार्जिन प्रश्न. राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बेवरेजेस ॲज यू कॅन विदिन 2 मिनिट्स. 2 मिनिटामध्ये तुम्हाला शक्य तेवढ्या पेयांची नावे लिहायची आहेत. उत्तर, टी, वॉटर, मिल्क, ज्यूस, अल्कोहोल, कर्ड, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, hot drinks, etc. These are the some names of beverages. Next question, what do the following beverages remind you of? Draw word webs to show your association. पुढील पेय तुम्हाला कोणत्या गोष्टींची आठवण करून देतात? त्या पेयांशी संबंधित तुमच्या मनात येणाऱ्या वस्तू, विशेषणे, क्रिया लिहून पुढील शब्दजाळे पूर्ण करा. वर्ड आहे टी. टीशी संबंधित शब्द तिथेच दिलेले आहेत. बिस्किट्स, ब्रेकफास्ट, स्लर्प, कप आणि मॉर्निंग. यानंतर दुसरा शब्द कॉफी. कॉफीशी संबंधित शब्द मग, कोल्ड, सिप, टेस्ट आणि अरोमा. त्यानंतर पुढचा शब्द आहे लाईम ज्यूस. याच्याशी संबंधित शब्द ग्लास, कोल्ड, सोर अँड स्वीट, फ्रेशनेस आणि समर. नेक्स्ट लस्सी. याच्याशी संबंधित शब्द थिक, गल्प, स्वीट, कूलिंग आणि कोल्ड. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे कोकोनट वॉटर. याशी संबंधित शब्द टेंडर कोकोनट, प्लीझंट, हेल्दी ड्रिंक, स्वीट आणि बीच. त्याचबरोबर शेवटचा शब्द मिल्क, मॉर्निंग, क्रीम, बेबीज, स्वीट आणि ग्रोथ. हे सर्व संबंधित शब्द आहोत. यापुढील मार्जिन क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1, हाऊ इज द बेवरेज मेड? चहा कसा बनवला जातो? आन्सर, टी द बेवरेज इज मेड बाय ब्रीविंग, that is infusing in boiling water the leaves and shoots of a plants whose botanical name is the Camellia sinensis. यानंतरचा प्रश्न, हाऊ इज टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस मेड? आन्सर, द टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस इज फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड. नेक्स्ट मार्जिन क्वेश्चन 3, वेअर आर टी इस्टेट्स लोकेटेड? आन्सर, द टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लूप्स ॲट ॲन एलिव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर. यानंतरचा प्रश्न, व्हाय आर टी प्लांट्स प्रूनड? चहाच्या झाडांची छाटणी का केली जाते? आन्सर, द टी प्लांट्स आर प्रूनड अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet टू एनेबल, इट मीन्स टू मेक इट पॉसिबल फॉर देम टू प्लग द टी लीव्स इझिली. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट आर द बॉटॅनिकल नेम्स? हाऊ दे आर डिसाइडेड? वनस्पती शास्त्रातील नावे म्हणजे काय आणि ती कशी ठरवली जातात?
याचे आन्सर, botanical names are actually scientific names. These names are according to binomial, it means two words, naming system. The first name tells us the genus, it means jati of a plants, and the second name is the species, म्हणजेच प्रजाती of the plants. Throughout the world, there should be only one uniform name. That is why the scientific naming system is used. They are decided according to their characters and classification to which they belong. Next, question number 6. What does tea contain? What does it not contain? चहामध्ये काय असतं आणि काय नसतं? Answer. Tea contains theanine and caffeine, which gives the drink a stimulating quality. It does not contain carbohydrates, fats, or proteins. Next, question number 7. Who was Emperor Shennong? सम्राट सेनोंग कोण होते? Answer. Emperor Shennong was the father of Chinese agriculture and medicine. Question number 8. Why did he carry out further investigations about tea? त्यांनी चहाबद्दल पुढील तपास का चालू ठेवला? Answer. On drinking the boiled water of the leaves, Shennong was amazed by the rich flavor and the refreshing quality of the infusion. He was so excited that he decided to carry out further investigations. Next, question number 9. How did tea reach other parts of the world? चहा जगाच्या इतर भागात कसा पोहोचला? Answer. The Turkish traders first started bargaining for tea on the borders of Mongolia. From Mongolia, it spread to Japan, Europe, and England. Next, question number 10. What is the difference between legend or stories and histories? आख्यायिका किंवा दंतकथा आणि इतिहास यांच्यामधील फरक कोणता आहे ते सांगा. आन्सर. Legends or story may not be true, but history tells you the fact and true events of the past. History is the written or recorded or spoken events of the past. They are concerned with the real person, places, arts, etc. that really existed in the past, whereas legends are mostly imaginary and passed down from generations to generations in the form of the storytelling. So they are likely to change, but events in the history are generally unchangeable. Next, question number 11. Can you guess the origin of the Marathi word chaha? मराठी शब्द चहा या शब्दाचा उगम कुठे झाला हे तुम्हाला समजू शकेल का? आन्सर. इन्स्टेड ऑफ अर्लियर वर्ड टीयू, चायनीज स्टार्टेड यूजिंग चा टू डिस्क्राइब टी. द वर्ड चा वॉज क्लोज टू द हिंदी वर्ड चाय and was used all over India. Then slightly changed, the word chaha was used in Marathi. It was the combination of the word chaha and chai in Marathi version. यापुढील प्रश्न क्रमांक 12. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्लेम अँड फॅक्ट? क्लेम आणि फॅक्ट या दोन शब्दातील फरक कोणता आहे? उत्तर. द वर्ड क्लेम इज यूज्ड टू से दॅट समथिंग इज ट्रू ऑल्दो इट हॅज नॉट बीन प्रूव्ड or approved by all people totally. Fact means reality. It is used to refer that a particular situation or incident existed and considered to be true and that it can be proved as real. यापुढील प्रश्न क्रमांक 13. डू यू हॅव एनी सेरेमनीज असोसिएटेड विथ फूड आयटम्स? अन्नपदार्थांची संलग्न किंवा संबंधित असे काही समारंभ असतात का? Answer. There are no any ceremonies directly associated with particular food items. While celebrating marriage ceremony, housewarming ceremony, anniversaries, etc., variety of food items are served by the host and people enjoy different food items with different flavors and tastes. When people celebrate the festivals of Holi, Diwali, Makar Sankranti, etc., people particularly prepare and enjoy food items like puran poli, sweet, laddu, kheer, etc. Next, question number 13. What are the good qualities of tea? चहाची चांगली गुणवैशिष्ट्ये कोणती? Answer. Tea is a healthy, enjoyable and stimulating drink. It reduces loneliness, calms the heart and is a comfort in everyday life. Next,
Question number 14. Why are the cups only half filled in Chinese tea ceremonies? चिनी लोकांच्या कार्यक्रमात चहाचे कप अर्ध्याच का भरलेले असतात? आन्सर. In Chinese tea ceremony, the cups are only half filled because the Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. यानंतरचे प्रश्न इंग्लिश वर्कशॉप. Question 1. List all the names of geographical places mentioned in the passage. Answer. Assam, China, Cambodia, Darjeeling, Nilgiri and India. Question 2. Make smaller words using the letters in the given words. At least 5 words each. दिलेल्या शब्दांमधून छोटे अर्थपूर्ण शब्द पुन्हा एकदा लिहा. ॲक्च्युअली या शब्दापासून ॲक्ट, ऑल, टॉल, कॉल, टॅली ह्या शब्दांची निर्मिती होते. रिफ्रेशिंग, फ्रेश, रिफ्रेश, रिंग, सिंग, शाईन. इमिडिएटली, डायल, एट, डाय, मॅट, डेट आणि ईट. इन्व्हेस्टिगेशन या शब्दांपासून इन्व्हेस्ट, नेशन, स्टेशन, नेक्स्ट, वेस्ट आणि गेट असे शब्द बनतात. मेडिटेशन या शब्दापासून टेन, टॅन, एडिशन, मीट, एडिट आणि मेड असे शब्द बनतात. एन्जॉयेबल या शब्दापासून एन्जॉय, एबल, जॉय, एनेबल, नोबल आणि नोबेल असे शब्द बनतात. लोनलीनेस या शब्दांमधून लोन, वन, नाईन, लेस, लाईन आणि सन असे शब्द बनतात. यानंतर फ्रेंडशिपमधून फ्रेंड, शिप, एंड, फ्राईड आणि फाइंड असे शब्द तयार होतात. पावडर्ड या शब्दापासून पॉड, वेअर, रीड, पावर, रेड आणि वो असे शब्द तयार होतात. आणि शेवटचा शब्द हॉस्पिटॅलिटी यापासून हॉस्पिटल, पिट, सिटी, होस्ट, पिटी, हिट, हॅट आणि हॉट असे शब्द तयार होतात. प्रश्न 3. फ्रॉम द पॅसेज कॉपी करेक्टली एनी 3 सेंटेन्सेस दॅट बिगिन विथ हाऊ. या पाठामध्ये हाऊने सुरू होणाऱ्या प्रश्नार्थक शब्दाने 3 वाक्य होतात, ते वाक्य शोधून लिहा. आन्सर. 1. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. 2. हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम. आणि तिसरे वाक्य हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. क्वेश्चन 4. फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द गुड डिक्शनरी. चांगल्या डिक्शनरीमधून खालील शब्दांचे अर्थ शोधा आणि लिहा. 1. इन्फ्युजन. आन्सर. ड्रिंक प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग टी लिव्स विथ लिक्विड. 2. रिस्टोरेटिव्ह. आन्सर. कॅपेबल ऑफ रिवाइविंग हेल्थ अँड स्ट्रेंथ. 3. इन्स्क्रिप्शन्स. Answer. Documents for records written, engraved or printed. Next, radicals. A reactive atom in the body consisting one or more unpaired electrons. 5th one, connoisseurs. People who have the knowledge of arts, food and drinks. Next, question number 5. List the words related to the following. 1. Agriculture. The words are related for the agriculture are plantation, tea plants, seeds and leaves. Second, chemistry. Words related to this word are chemical, free radicals, antioxidants and flavonoids. Next, question number 6. Complete the following sentences with the help of the passage. 1. Camellia sinensis is an evergreen plant that grows in dash dash. याची उत्तरं त्याच्याच पुढे पिवळ्या रंगाच्या बोल्ड लेटर्समध्ये दिलेली आहेत. ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्लायमेट्स. नेक्स्ट, बी. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. सी. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. नेक्स्ट, डी. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. यापुढील 7वा प्रश्न. प्रिपेअर अ फ्लो चार्ट टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ टी फ्रॉम द प्लांटेशन टू आवर होम्स. यूज इन्फॉर्मेशन्स फ्रॉम द लेसन. चहाच्या लागवडीपासून आपल्या घरापर्यंत होणारी वाढ व प्रवास दर्शविण्याकरता प्रवाह तक्ता तयार करा व उतार्यातील माहितीचा उपयोग करा. उत्तर फ्लोचार्टच्या स्वरूपात खाली दिलेले आहे. प्लांटेशन,
leaves dried, leaves cured, leaves processed, leaves are packed, and the last one, they are sold to.